सोलापूर शहरात CSR फंडातून 60 ते 70 कोटी रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी कामन्ना लक्ष्मण वनसुरे वय 35 राहणार हंसगी तालुका अक्कलकोट, सध्या राहणार सुभाषनगर जुळे सोलापूर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। त्यानुसार श्रीनिवास रेड्डे राहणार बेळगाव, भाविक एक्झिम कंपनीचे खातेधारक, आयकडा ॲल्युमिनरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे देवेंद्र यादव तसेच सुमित यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी आणि आरोपी श्रीनिवास रेड्डे यांची रिअल इस्टेट व्यवसायाच्या निमित्ताने ओळख झाली होती। या ओळखीचा फायदा घेत आरोपींनी त्यांच्या कंपनीमार्फत 60 ते 70 कोटी रुपयांचा CSR फंड मिळवून देण्याचे आश्वासन दिले। तसेच फंड मिळाला नाही तर 5 कोटी रुपयांची पेनल्टी देण्याचेही सांगितले। CSR फंड मिळवून देण्यासाठी कंपनीचा स्लॉट खरेदी करण्याचे कारण सांगून फिर्यादीकडून भाविक एक्झिमच्या खात्यावर 40 लाख रुपये जमा करण्यास सांगण्यात आले। त्यानंतर आरोपींनी विविध बँक खात्याद्वारे व्यवहार करत फिर्यादींचा विश्वास संपादन केला। मात्र भैरवनाथ शिक्षण संस्थेसाठी आश्वासन दिलेल्या CSR फंड अथवा 5 कोटी रुपयांची पेनल्टी न देता आरोपींनी संगनमत करून फिर्यादीची 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे। या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।